रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय। माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा सल्ला जरांगे पाटील का मानतात? माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा सल्ला केवळ जरांगे पाटीलच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक नेता मानतो। महाराष्ट्रातील प्रत्येक नेता माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा सल्ला का मानतो असा प्रश्न खरं तर तू विचारायला हवा होता। कारण माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या उंचीचं एकही नेतृत्व सध्या महाराष्ट्रामध्ये नाही। ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत, वारस आहेत, नातू आहेत। यामुळे नव्हे तर त्यांचा तेवढा अभ्यास आहे, तेवढं ज्ञान त्यांनी अर्जित केलेलं आहे, तेवढ्या डिग्र्या त्यांनी अर्जित केलेल्या आहेत, तेवढं ममत्व, तेवढा अभ्यास, तेवढा अनुभव त्यांनी घेतलेला आहे। आणि आतापर्यंत त्यांनी जी भूमिका राज्याच्या राजकारणात, समाजकारणात, चळवळीत मांडलेली आहे आणि या सर्वांतून तयार झालेलं त्यांचं व्यक्तिमत्व आणि अशा उंचीचं व्यक्तिमत्व स्वतः माननीय मनोज जरांगे पाटील म्हणतात की एक उंचीचं नेतृत्व असणारे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आणि अशा उंचीच्या नेतृत्वाचा सल्ला मानायचा नाही तर कोणाचा मानायचा? आणि दुसरं म्हणजे मनोज जरांगे पाटील हे स्वतः रयतेच्या मराठ्यामधून आलेले आहेत। माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे, रयतेचा मराठा आणि प्रस्थापित मराठा किंवा रयतेचा मराठा आणि निजामी मराठा, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांची ही भूमिका व्यापकपणे मांडण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे। ही ऐतिहासिक घटना या महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने घडत आहे आणि अशामध्ये एक प्रकारे जर असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचीच भूमिका घेऊन माननीय मनोज जरांगे पाटील वाटचाल करत आहेत। आणि अशामध्ये स्वतः मनोज जरांगे पाटील स्वतःला एक लेकरू समजत आहेत आणि प्रकाश आंबेडकर साहेबांकडे एका उंचीच्या दृष्टीने पाहत आहेत आणि अशामध्ये ते त्यांचा सल्ला मानणार नाहीत तर कोणाचा मानणार? त्यामुळे मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकर साहेबांचा सल्ला मानतात। दुसरा प्रश्न म्हणजे जरांगे पाटील व माननीय प्रकाश आंबेडकर साहेब एकत्र यावेत ही तुमची भूमिका की सर्व मराठा समाजाची? मी कधीच स्वतःची भूमिका मांडत नसतो। तुझ्या माहितीस्तव सांगतो की मी एक सर्वसामान्य माणूस आहे, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला। माननीय प्रकाश आंबेडकर साहेब हे एक असे उंचीचं नेतृत्व आहेत की ज्या पुढे मी एकदम त्यांच्या पायाची धूळ सुद्धा नाही। आणि अशामध्ये मी माझं मत मांडावं इतका मी मोठा नाही, परंतु मी जे समाज मनातून अनुभव घेत आहे, मी जे सर्वसामान्य रयतेच्या मराठ्यामध्ये जाऊन जो अनुभव घेत आहे, मग तो अनुभव प्रत्यक्ष असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असेल, या माध्यमातून मी माझी भूमिका ठरवत आहे, मांडत आहे। आणि हे सुद्धा खरं आहे की 5 ते 10% लोकांना ही भूमिका आवडत नाही, परंतु लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असते आणि जवळपास रयतेच्या मराठ्यातील 90% लोकांना ही भूमिका मान्य आहे। आता यामध्ये एक अडसर अशी ठरत आहे की माझे व्हिडिओ पाहणारे 90% लोक हे वंचित बहुजन आघाडीचे आहेत आणि 10% फक्त मराठा समाजाचे आहेत। ज्यावेळेस माझे व्हिडिओ हे मराठा समाजापर्यंत पोहोचतील त्यावेळेस 90% मराठा समाज माझ्या या भूमिकेचं स्वागत करणार, कारण माझी भूमिका ही त्यांच्या सर्वेक्षणातून आलेली आहे। त्यामुळे हे माझं मत नसून 90% मराठा समाजाचं मत आहे। तिसरा प्रश्न म्हणजे जरांगे पाटील कोणाचा माणूस, शरद पवार की एकनाथ शिंदे? अगदी योग्य प्रश्न विचारलास। ज्या वेळेस सुरुवातीला मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले त्यावेळेस अनेकांनी संशय व्यक्त केला की एकनाथ शिंदेंनीच त्यांना तिथं बसवलं। त्यानंतर दुसरा संशय व्यक्त करण्यात आला की सर्व सरकारने मिळूनच त्यांना तिथं बसवलं। त्यानंतर तिसरा संशय निर्माण करण्यात आला की शरद पवार गटाने त्यांना तिथं बसवलं। परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, शरद पवार ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांना भेटायला आले त्यावेळेस त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या आणि या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे सर्वात जास्त राजकीय फटका हा शरद पवारला बसलेला आहे। आणि अशामध्ये मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा माणूस असण्याचा तर काळी मात्र संबंध नाही, कारण शरद पवारांचं संपूर्ण राजकारण बुश झालेलं आहे।
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे एकनाथ शिंदेंना थोडाफार फायदा झाला आहे, पण मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदेंचा माणूस आहे असं म्हणणं याला कसलाही आधार नाही. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अशा घटनांमुळे कोणाला काहीतरी फायदा होत असतो, कोणाला काहीतरी तोटा होत असतो. ती त्या आंदोलनाची परिणिती असते, परंतु यावरून असा निष्कर्ष काढणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. चौथा प्रश्न म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांना मराठा आरक्षणाविषयी सहानुभूती का आहे? याचं स्पष्ट आणि एकमेव उत्तर असं की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना केवळ मराठा आरक्षणाविषयी नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाविषयी सहानुभूती आहे, प्रेम आहे. मग तो माणूस कोणत्याही जातीतला असेल, कोणत्याही धर्मातला असेल, तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, मराठा असेल, ख्रिश्चन असेल, महार असेल, मांग असेल, चांभार असेल, कुळी असेल, माळी असेल, तेली असेल, कोष्टी असेल, कोणत्याही जातीतला असेल. अगदी आमच्या आष्टीमध्ये पारधी समाजातील महिलांसाठी धावून येणारे एकमेव माननीय प्रकाश आंबेडकर साहेब होते. आणि अशामध्ये त्यांना जाणवत आहे की आज 90% मराठा समाज कोणत्या अवस्थेमध्ये जगत आहे याची त्यांना जाणीव आहे, जाण आहे. मनामध्ये त्यांच्या दयाभाव आहे, प्रेम आहे, करुणा आहे. तथागत गौतम बुद्धांचा धम्म त्यांनी स्वीकारलेला आहे. वारकरी साधू संतांचे विचार त्यांना माहीत आहेत. आणि अशामुळे त्यांचं हृदय हे एका महामानवाचं हृदय आहे. आणि अशा महामानवांकडून आणि अशा महामानवांच्या हृदयामध्ये येथील 90% गरजवंत रयतेच्या मराठ्याविषयी सहानुभूती असणं हे नैसर्गिक आहे. हा एक सहज भाव आहे. म्हणून मला असं वाटतं. पाचवा आणि शेवटचा प्रश्न, माननीय प्रकाश आंबेडकर साहेब छगन भुजबळांना साथ का देत नाहीत? हा सुद्धा अगदी योग्य प्रश्न तू विचारलेला आहेस. वास्तविक छगन भुजबळ हे ओबीसीचे नेतेच नाहीत. आणि ओबीसीसाठी जे आतापर्यंत केलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान हे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं आहे. महाराष्ट्रामधील ओबीसी आरक्षणाचे जनक माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. मंडलला लागू करण्यामध्ये किंवा मंडलच्या लढाईमधले खरे हिरो हे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. आणि त्यावेळेस त्याला विरोध करणारे छगन भुजबळ होते. छगन भुजबळ हे ओबीसींचे कधीच नेते नव्हते. फक्त स्वतःचं राजकारण भाजपकडून किंवा त्यांचा जो कोणी आका असेल, मग ती ईडीमाई आका असेल किंवा दुसरी कोणती आई असेल, त्यांच्यापासून स्वतःचं करिअर वाचवण्यासाठी, स्वतःची जेलवारी वाचवण्यासाठी असा प्रकार असू शकतो. आणि याची जाणीव माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना आहे. दुसरं म्हणजे कालच प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणाले की मी स्वतः छगन भुजबळांना जेलमधून बाहेर काढलं. म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना छगन भुजबळांविषयी सुद्धा कसलाही आकस नाही. जे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब सर्वांची काळजी करतात ते छगन भुजबळांची सुद्धा काळजी करतात. परंतु त्यांची भूमिका ही रोखठोक असते. दया करणे जे पुत्रांसी तेची दासा आणि दासी हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा सिद्धांत आपल्या जीवनात घेऊन वाटचाल करणारं आजच्या काळातील एकमेव राजकीय नेतृत्व म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब. त्यामुळे जे चूक आहे त्याला चूक आणि सत्य आहे त्याला सत्य असं म्हणण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे आज छगन भुजबळ साहेब जे जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत, जे महात्मा फुलेंच्या मांडणीला छेद देण्याचं काम करत आहेत, जे शिवराय फुले शाहू आंबेडकर चळवळीला छेद देण्याचं काम करत आहेत, याची जाणीव माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना आहे. त्यामुळेच ते छगन भुजबळ यांच्या भूमिकेचं समर्थन करत नाहीत. मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून नक्की कळवा. किमान प्रत्येकाने कमेंटमध्ये जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.